सकाळच्या घाई गडबडीमध्ये काय बनवायचं हा सर्वच महिलांना प्रश्न पडलेला असतो. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारा तांदळाच्या पिठाचा ढोकळा पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही हा ढोकळा केव्हाच खाल्लाच नसाल. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा ढोकळा तयार होतो. तोंडात टाकताच विरघळेल एवढा चवीला मस्त लागतो. या अगोदर तुम्ही रवा ढोकळा खाल्लात असाल, बेसन ढोकळा खाल्लात असाल, पण अशा पद्धतीने ढोकळा केव्हाच खाल्लात नसाल. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ पीठ घ्यायचे आहे. तांदूळ पीठ कोणते घ्यायचे? जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच इथे मी तांदूळ पीठ घेतले आहे. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचे आहे. दही घेताना फ्रेश दही घ्यायचे, त्याने ढोकळा मस्त होतो आणि चवीला म्हणाल तर 1 नंबर हा ढोकळा लागतो बरं का. तर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. जाड रवा असेल तर तो मिक्सरला लावून घेतला तरीसुद्धा चालेल. आता त्याच वाटीने अर्धी वाटी मी पूर्ण पाणी घालून घेतले. पाणी घातल्यानंतर यामध्ये आलं आणि मिरची ही थोडीशी भरड करून घेतली मिक्सरला आणि ते लावून घेतले. तेच यामध्ये 1 चम्मचभर घालून घेतले. त्यानंतर हे चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. छान असे एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला जसे पाणी लागेल तसे यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर आता मी परतला अर्धी वाटी पाणी घालून घेते. अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर यामध्ये पाणी पूर्णपणे घालून घेतले. पाणी घातल्यानंतर इथे पाहताय तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम स्वरूपाचे बॅटर आपले तयार झालेले आहे. तर बाजूला ठेवूया. बाजूला ठेवल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे. तर इथे मी प्लेट घेतली आहे आणि प्लेटला तेल लावून घेतले. आता 20 मिनिटानंतर इथे पाहताय तुम्ही आपले जे बॅटर आहे ते थोडेसे घट्ट झाले आहेत. त्यामुळे थोडेसे यामध्ये पाणी घालून घेतले आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर परतला चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे बॅटर पाणी एब्झॉर्ब करून घेतो, त्यामुळे पाणी थोडेसे यामध्ये घालून घ्यायचे. आता अगदी शेवटी यामध्ये घालायचा आहे खायचा सोडा. खायचा सोडा इथे मी 1/2 चम्मचच घातला आहे, यापेक्षा जास्तीचा घालायचा नाही. त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा. तर बॅटर हे व्यवस्थित ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे, म्हणजे जाळी खूप मस्त अशी पडली पाहिजे आपल्या बॅटरला. बाजूला गॅसवरती कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्येच प्लेटसुद्धा घालून घेतली आहे अगोदरच. आता यामध्ये लगेचच हे बॅटर घालून घ्यायचे. अजिबात जास्तीचा वेळ लावायचा नाही सोडा किंवा इनो घातल्यानंतर. तर हे सर्व बॅटर घालून घेतले. आता यावरती थोडेसे तिखट भुरभुरून घेते, म्हणजे दिसायला हा ढोकळा मस्त दिसतो. तर इथे बेडगी मिरचीचे तिखट मी हे भुरभुरून घेतले आहे. आता यावरती झाकण ठेवायचे 20 मिनिटासाठी आणि हा ढोकळा वाफवून घ्यायचा. अधेमध्ये अजिबात झाकण काढून पाहायचे नाही, नाहीतर ढोकळा हा व्यवस्थित फुलत नाही. तर 20 मिनिटानंतर इथे मी झाकण काढून घेतले. टूथपिकने चेक करून पाहते तर मस्त असा ढोकळा वाफला गेला आहे. अजिबात टूथपिकला लागला नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित असा वाफला गेला आहे. आता हा थंड होऊ देऊयात. थंड झाल्यानंतरच तुम्हाला इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे थंड झाल्यानंतर लगेचच फोडणी देऊया यावरती. त्यासाठी फोडणी पात्रामध्ये 1 चम्मचभर तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये अर्धा चम्मचभर मोहरी, अर्धा चम्मचभर जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाणी आणि इथे हिरवी मिरची घालून घ्यायची. तर माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी ते पिकलेली लाल मिरचीच घालून घेतली आणि ही फोडणी आहे ती ढोकळ्यावरती घालून घ्यायची. काय सुंदर दिसतोय ढोकळा पहा, खूपच सुंदर दिसतंय. तर अशा पद्धतीने तुम्ही हा ढोकळा नक्कीच बनवून पहा. सकाळच्या नाश्त्यासाठी तर एकदा नक्कीच बनवा. त्यानंतर इथे बाजूने कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि ढोकळा कापून घ्यायचा.
तर सुरीच्या साहाय्याने इथे मी ढोकळा कापून घेते. मस्त असा हा स्पॉन्जी ढोकळा तयार होतो. कोणाला समजणार सुद्धा नाही की हा ढोकळा आपण तांदूळ पिठापासून बनवलेला आहे. एवढा चवीला भन्नाट लागतो हा ढोकळा. तर एकदा तुम्ही बनवलात ना तर बाकीचे सर्वच ढोकळे तुम्ही विसरून जाल. एवढा हा ढोकळा चवीला जबरदस्तच लागतो. तर इथे तुम्हाला जवळूनसुद्धा मी दाखवते किती स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत तसेच जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे. खरंच खूपच सुंदर हा ढोकळा तयार होतो. तर हा ढोकळा तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. अप्रतिम चवीचा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर मुलांच्या टिफिनला सुद्धा हा ढोकळा तुम्ही बनवून देऊ शकता. आता मुलांच्या शाळासुद्धा सुरू होतील तेव्हा हा ढोकळा नक्कीच मुलांना टिफिनला द्या. तर तुम्ही कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.